नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक 29 एप्रिल 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. तुम्हाला जर हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट तिथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तुम्ही ह्या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपलं ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या बुधवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. काल आपण जे विश्लेषण केलं होतं त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की वरच्या बाजूला 24,100 ही पहिली लेवल आहे, 24,170 ही दुसरी लेवल आहे आणि 24,220 ही तिसरी लेवल आहे. तेजीच्या फायनल टार्गेटच्या ह्या 3 लेवल आहेत. तर जनरली काय होतं अशा वेळेला ह्या लेवलला टच करून सेलिंग येऊ शकतं किंवा थोडंसं वर जाऊन सेलिंग येऊ शकतं आणि थोडंसं वर जाऊन येऊ शकतं किंवा आणखीन वर जाऊन येऊ शकतं. ह्या एरियामध्ये कुठेतरी आपल्याला प्रॉफिट बुकिंग सेलिंग बघायला मिळतं. आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जोपर्यंत एम पॅटर्न बनणार नाही तोपर्यंत तुम्हाला सेलिंग बघायला मिळणार नाही. आज काय झालं? गॅप डाऊन ओपन झालं, खाली गेलं. हे सांगितलेलंच होतं की गॅप डाऊन ओपन होणार आहे, खाली जाणार आहे, कुठे सपोर्ट घेऊ शकतं, सर्व गोष्टी सांगितलेल्या होत्या. त्यानुसार बरोबर सपोर्ट घेतला, वर यायला लागलं. आता वर येत असताना काय होतं की आदल्या दिवशीचा जर हाय मोडला नसता, मी तुम्हाला इथे व्यवस्थित दाखवतो, आदल्या दिवशीचा जर हाय मोडला नसता आज, आणि म्हणजे काय झालं असतं मग इथे हाय बनलाय, इथे खाली आलं, परत इथपर्यंतच वर गेलं असतं आणि खाली यायला लागलं असतं तर इथेच एम पॅटर्न बनला असता. पण तसं झालं नाही. आदल्या दिवशीचा जो हाय आहे तो ह्या पहिल्याच 15 मिनिटानं मोडला आणि त्यामुळे मग एक सिद्ध झालं की आता इकडून मागे एम पॅटर्न बनणार नाही, तर इकडून पुढे बनू शकतो. जेव्हा कधी हाय बनेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा सेलिंग येईल त्यावेळेला आपल्याला एम पॅटर्न बनू शकतो आणि तो एम पॅटर्न आपल्याला इथे बनलेला बघायला मिळाला. आता बऱ्याच वेळेला काय होतं, तुम्ही नवीन असाल, चार्ट रीडिंग मध्ये तुमचं प्रॅक्टिस प्रॉपर झालेली नसेल, सराव कमी असेल, तर तुम्हाला इथे एम पॅटर्न दिसणार नाही 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर. मग ह्याच्यासाठी मी तुम्हाला काय सल्ला देतो की अधूनमधून आपल्याला काय चेक केलं पाहिजे, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जायला पाहिजे. जर तुम्ही 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर गेलात तर तुम्हाला परफेक्ट दिसेल की काय झालं, इथे ओपन झालं, हे वर जात 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 इथपर्यंत आलं, दुसरं टार्गेट जे दिलेलं होतं ते आल्यानंतर काय झालं की इथपर्यंत आलं, सेलिंग आलं, परत एक बाउन्स आला आणि परत सेलिंग आलं. पहिला हाय जो होता हा हायर हाय होता, दुसरा हाय होता हा लोअर हाय होता आणि ज्या क्षणी ही लेवल तोडली इथे आपल्याला एम पॅटर्न तयार झाला. म्हणजे मी जे सांगितलेलं होतं की ह्या एरियामध्ये एम पॅटर्न तयार होणार आणि मगच सेलिंग येणार. जोपर्यंत एम पॅटर्न होत नाही तोपर्यंत सेलिंग कितीही आलं तरी आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाहीये. तर इथे एम पॅटर्न झाला, सेलिंग आलं आणि आता आपल्याला किंमत बऱ्यापैकी खाली आलेली बघायला मिळते. तर माझ्या तुमच्या लक्षात आलं असेल की एम पॅटर्न आपल्याला जर सराव नसेल तर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये इथेच तुम्हाला दिसणारच नाही की एम पॅटर्न झालाय म्हणून, बरोबर? तर तो तुम्हाला 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर चांगल्या पद्धतीनं बघायला मिळू शकतो. तर आता एम पॅटर्न झाला, सेलिंग आलं. जसं वरच्या बाजूला मी तुम्हाला सांगितलं होतं की ही जी आहेत ही 3 टार्गेट असतील, ह्या लेवलच्या आसपास कुठेतरी एम पॅटर्न बनेल. खाली येताना आता सेलिंग खूप जास्त होणार नाहीये. याचं कारण सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की सध्या बाय ऑन डिप्स असं निफ्टीमध्ये झालेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला एक गोष्ट इथे लक्षात येते की सेलिंग खूप मोठं होणार नाही. सेलिंग मध्ये आपल्याला थोडंसंच होऊ शकतं आणि त्यामुळे
फायनल टार्गेट आपल्याला सेलिंगसाठी जर बघितलं तर 24,030, त्याच्या खाली आलं तर 23,990 आणि त्याच्या खाली आलं तर 23,960 अशी आजच्यासाठी होती. आणि ही मी प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांना, पेड कोर्सच्या सदस्यांना आणि आपल्या जे चॅनल मेंबर्स आहेत त्यांना दिलेली होती. हा झोन दिला होता की हा सपोर्ट झोन आहे म्हणून सांगितलं होतं. इथपर्यंत खाली येऊ शकतं, ह्या झोन मधनं बाउन्स येऊ शकतो. तसं इथपर्यंत आलं पण खाली बरोबर ह्या लेवलच्या आसपास आलं, बाउन्स आला. पण परत काय झालं, परत खाली आलं आणि इथे खाली जाताना जरा हा जो लो आहे तो तोडलाय. त्यामुळे आता डब्ल्यू पॅटर्न बनायचा असेल तर इकडून मागे बनणार नाही. बरोबर, इकडून मागे आता बनणार नाही, इथून पुढे बनण्याची शक्यता आहे. बरोबर. याचं कारण असं आहे की इथे लो बनला, शेवटी शेवटी जो लो बनला हा ह्या लो पेक्षा खाली आहे, लोअर लो आहे. आणि डब्ल्यू पॅटर्न साठी आपल्याला काय लागतं, पहिला लो लोअर लागतो, वर गेलं, खाली आलं, दुसरा लो हायर लागतो. दुसरा लो हायर पाहिजे. इथे काय झालं, हा जर पहिला मानायचा तर दुसरा लोअर झाला, म्हणजे हे असं झालं. असं चालत नाही, आपल्याला असं लागतं. बरोबर, तर तो डब्ल्यू पॅटर्न आपण मान्य करतो. असं जर झालं तर आता इथनं डब्ल्यू पॅटर्न म्हणून तेजी येण्याची शक्यता आपल्याला आता दिसते. अर्थात जोपर्यंत डब्ल्यू पॅटर्न बनणार नाही तोपर्यंत हे जे आता सेलिंग चालू आहे याची तिन्ही टार्गेट आली आहेत, याचा अर्थ ते इथेच थांबेल असं नाही. जर डब्ल्यू पॅटर्न उद्या सुद्धा सकाळी बनला नाही तर आणखीन सेलिंग खाली येऊ शकतं आणि हे कधीपर्यंत चालू राहू शकतं, हे जोपर्यंत डब्ल्यू पॅटर्न येणार नाही तोपर्यंत. इथे बघा तुमच्या लक्षात येईल, टार्गेट आलं होतं, सेलिंग आलं, एम पॅटर्न बनला, पण आपल्याला पाहिजे ते ऑस्ट्रो लेवलचा ब्रेकआउट दिला नव्हता. कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं. त्यामुळे परत वर गेलं, परत खाली यायचा प्रयत्न झाला, परत वर गेलं आणि मग इथे प्रॉपर पद्धतीनं एम पॅटर्न म्हणून ॲस्ट्रो लेवलचं ब्रेकआउट देऊन आपल्याला आता सेलिंग आलेलं आहे. आता इथे डब्ल्यू पॅटर्नची आपल्याला अपेक्षा आहे. माझ्या मते आता तुमच्या लक्षात आलं असेल की कशा प्रकारची प्राइस ऍक्शन झाल्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये पुन्हा एकदा तेजी बघायला मिळेल. हे झालं निफ्टी फिफ्टीचं विश्लेषण. पुढे जाऊया, बँक निफ्टीचं विश्लेषण करूया. बँक निफ्टीमध्ये काय झालं होतं, मी तुम्हाला सांगितलं होतं की ही जी लेवल आहे म्हणजे 56,440 आणि ही जी लेवल आहे 56,640, हा एरिया काय आहे, रेझिस्टन्स एरिया आहे म्हणून सांगितलं होतं. जर ह्या एरियाच्या वर टिकलं तरच मग आणखीन तेजी होऊ शकते. मात्र ह्या एरियाचा रेझिस्टन्स घेतला तर मग सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. तुम्हाला लक्षात आलं असेल, मी कालच दिलेले होते. आज गॅप डाऊन ओपन झालं, बँक निफ्टीमध्ये बऱ्यापैकी वर आलं, सॉरी निफ्टीमध्ये बऱ्यापैकी वर आलं पण बँक निफ्टीमध्ये आलं नाही. त्यामुळे तुम्ही इथे बघू शकता की इथे या पद्धतीनं आपल्याला एम पॅटर्न बनलेला दिसतोय आणि या एम पॅटर्नच्या ब्रेकआउट नंतर खूप मोठं सेलिंग झालेलं दिसतंय. आता इथे खाली येताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ही जी दोन लेवल दिल्यात, इथे आपल्याला आता काय होतंय हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. म्हणजे हा जो एरिया आहे हा सपोर्ट झोन आहे. जर समजा बँक निफ्टीमध्ये ह्या एरियामध्ये सपोर्ट घेतला हे कसं ओळखायचं, तर सेलिंग आलंय, वर जातंय, परत खाली आलं, परत डब्ल्यू पॅटर्न बनला, मग आपण ओळखू शकतो की सपोर्ट घेतलाय. आणि ते सुद्धा कधी, ह्या डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट व्यवस्थित आलं आणि टिकलं तर. पहिल्यांदाच येणारा एखादा मोठा बाउन्स बघून आपण अडकायचं नाही, कारण बऱ्याच वेळेला काय होतं, असा बाउन्स येतो आणि नंतर पुन्हा खाली जातं, असा एखादा बाउन्स येतो परत खाली जातं. त्यामुळे आपल्याला पूर्ण डब्ल्यू पॅटर्न बनण्यापर्यंत वाट बघायची आणि त्यानंतरच आपण मग तेजीचा विचार करू शकतो. मात्र जर काही कारणानं 55,230 च्या खाली किंमत टिकली तर मग आणखीन सेलिंग येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मला विचाराल तर मला साधारणपणे 60% शक्यता वर जाण्याची दिसतेय, बरोबर, आणि 40% शक्यता खाली जाण्याची दिसते. अर्थात उद्या कदाचित हे उलट सुद्धा होऊ शकतं. आत्ताचं जे विश्लेषण दिसतंय त्यानुसार मी तुम्हाला हे सांगतोय. तर माझ्या मते तुम्हाला निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्सचं विश्लेषण आता लक्षात आलं असेल, लेवल्स लक्षात आले असतील. ह्या लेवल मार्क करून घ्या तुमच्या चार्टवर, म्हणजे उद्या मार्केट चालू झाल्यावर तुम्हाला हे विश्लेषण जशास तसं आठवू शकेल. आता आपण पुढे जाणार आहोत आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र तत्पूर्वी मला तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या मेंबरशिप विषयी अधिक माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला आता तुम्हाला जॉईन बटन दिसायला लागलं असेल. जर तुम्ही यूट्यूब मध्ये गेलात तर सबस्क्राईब बटनच्या शेजारी तुम्हाला जॉईन बटन दिसत असेल, या जॉईन बटनवर क्लिक करून तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. आता या मेंबरशिप मध्ये आपण टोटल 4 प्रकार केलेत.
त्यापैकी 2 प्रकार ॲक्टिव्हेट आहेत. पहिलं आहे ब्रॉन्झ मेंबरशिप, दुसरं आहे सिल्वर, तिसरं आहे गोल्ड आणि चौथं आहे प्लॅटिनम. यापैकी पहिल्या 2 मेंबरशिपची सर्व्हिस चालू केलेली नाहीये. कारण अजून अलीकडेच हे चालू केलंय, 2-3 महिनेच झालेत. हळूहळू जसे युजर वाढत जातील तसं-तसं आपण सर्व सर्व्हिसेस चालू करणार आहे. आत्ता फक्त गोल्ड मेंबरशिप आणि प्लॅटिनम मेंबरशिप घेतली आहे. त्यामुळे तुम्हाला मेंबरशिप घ्यायची असेल तर मिनिमम तुम्हाला गोल्ड मेंबरशिप घेणं आवश्यक आहे. तर जर तुम्ही ब्रॉन्झ आणि सिल्वर मेंबरशिप घेतली तर तुमचे पैसे फुकट जाण्याची शक्यता जास्त आहे. जर तुम्ही आपल्याकडून ह्यापूर्वी कुठलाही पेड कोर्स घेतला असेल किंवा प्रीमियम ग्रुपचे जर तुम्ही सदस्य असाल तर तुम्हाला हे YouTube चॅनल मेंबरशिप घेण्याची आवश्यकता नाहीये. कारण तुम्हाला हे जे ॲस्ट्रो मार्केट अपडेट आहेत, म्हणजे जे गोल्ड मेंबरना अपडेट दिले जातात, ते पूर्वीच्या सर्व पेड कोर्सच्या सदस्यांना आणि प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांना दिलं जातंय. तर त्यामुळे त्यांना वेगळं परत YouTube चॅनल मेंबरशिप घेण्याची आवश्यकता नाहीये. आता हे झालं जुन्या सदस्यांसाठी. नवीन सदस्यांना जर आणखीन काही माहिती हवी असेल, तर त्याच्यासाठी मी माझा WhatsApp नंबर देतोय. हा नंबर आहे. याच्यावर WhatsApp मेसेजद्वारे तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. लक्षात ठेवा, केवळ WhatsApp मेसेज करा. WhatsApp कॉल, साधा कॉल करू नका. ह्या नंबरवर कॉल स्वीकारले जात नाहीत. तर त्यामुळे फक्त आपण याच्यावर काय करू शकता, मेसेज करून संपर्क साधू शकता. हे झालं आपल्या YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण पुन्हा आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि राहिलेला जो इंडेक्स आहे म्हणजे सेन्सेक्स, त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेन्सेक्स मध्ये सुद्धा मी तुम्हाला काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये वरच्या बाजूला 77,300, त्याच्यावर 77,520 आणि त्याच्यावर 77,685 अशा 3 टार्गेट्स वर दिलेल्या होत्या. आणि मी सांगितलं होतं की ह्या एरियामध्ये कुठेतरी आपल्याला एम पॅटर्न बनू शकतो आणि तुम्ही बघू शकता तो ह्या एरियामध्ये बनलेला आहे. तुम्हाला जर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जाऊन चेक करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तुम्हाला तिथे व्यवस्थित एम पॅटर्न बनलेला दिसू शकतोय. त्यानंतर सेलिंग झालं. खाली येत असताना आपल्याला जी फायनल टार्गेट होती ही होती 76,980, 76,860 आणि 76,770. तर अशा प्रकारे 3 टार्गेट होती. तीनही टार्गेट आपल्याला अचीव झाली आहेत. इथे 2 टार्गेट अचीव झाली, बाउन्स आला. परत दुसरं टार्गेट अचीव झालं, बाउन्स आला. इथे डब्ल्यू पॅटर्न बनवायचा प्रयत्न केला, मात्र तुम्ही बघू शकता की याचं ब्रेकआउटच आलं नाही. त्यानंतर परत सेलिंग आलं आणि हा लो तोडला. त्यामुळे ह्या डब्ल्यू पॅटर्न इकडे बनायची जी शक्यता होती ती आता संपलेली आहे. आता काय होऊ शकतं, इथून पुढेच बनू शकतो डब्ल्यू पॅटर्न. तर त्याची आता आपल्याला वाट बघायची आहे. शेवटी अगदी इथे बघू शकता की ह्या 2 वेळेला काय झालं, तिसरं टार्गेटला सुद्धा आपण टच केलेलं बघायला मिळतंय. त्यामुळे सेलिंग आलेलं आहे. अर्थात हे छोटंसं सेलिंग होतं जे आता संपेल असं दिसतंय. जर ह्याच्याही खाली जात राहिलं म्हणजे जोपर्यंत डब्ल्यू पॅटर्न बनणार नाही आणि खाली खाली जात राहणार तोपर्यंत हे सेलिंग पुढे जाऊ शकतं. तिन्ही टार्गेट आले याचा अर्थ स्ट्रिक्टली आता त्याला इथेच थांबायचं आहे असं नाहीये. मोस्ट ऑफ द टाइम इथपर्यंत येऊन ह्याच्या थोडंसं खालीवर येऊन आपण काय करतो, मग एक बाउन्स येताना बघायला मिळतं. तर अशा प्रकारचं चित्र आपल्याला नेहमी दिसतं. तर आता आपल्याला बघायचं आहे की कसं इथे मुवमेंट होतीये. तर हे झालं तीनही इंडेक्सचं उद्यासाठी केलेलं विश्लेषण. आजचा हा विश्लेषणाच्या व्हिडिओच्या आपण अगदी शेवटी आलोय आता. तर जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणेची गोष्ट असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज मी हे विश्लेषणाचे व्हिडिओ बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.